नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एका वर्तमानपत्रात मनन चिंतन या सदरामध्ये नीता सोनपाटकी यांनी मांडलेला विचार वाचला आणि हा त्यांचा अतिशय सुंदर विचार आनंदी कट्ट्याच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचावा असं अगदी मनापासून वाटलं. म्हणून आजच्या आनंदी कट्ट्यावर आपल्यापर्यंत पोचवते नीता सोनपाटकी यांचा हा विचार. आजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्याला गाढ झोप येत असेल ना, तर तो नशीबवान आहे. काही लोकांना तर झोपेच्या गोळ्या खाऊनही झोप लागत नाही. झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. झोप ही अशी प्रक्रिया आहे ना की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्थूल शरीरातील सुखदुःखाशी समस्यांशी जोडलेले नसता. हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही ऊर्जा निर्माण करू शकता, शरीरामध्ये नवचैतन्य आणू शकता. म्हणूनच जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपण असं म्हणायला हवं की आता मला खूप छान झोप लागणार आहे. माझ्या शरीरातल्या सगळ्या समस्या संपवून मी सकाळी जास्त उत्साहानं आणि स्वस्थ होऊन उठणार आहे. असं केल्यानं तुम्ही त्या झोपेचा पुरेपूर आणि चांगल्या पद्धतीनं लाभ घेऊ शकाल. आता रोज सकाळी उठणं म्हणजे नव्यानं जन्म घेण्यासारखं असतं. जेव्हा तुम्ही या शरीरात आलात ते जन्म घेणं आणि रोज सकाळी उठणं यामध्ये काही फरक नसतो ना. त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा म्हणा की आज मी आनंदी राहण्याची कारणं शोधणार आहे. माझ्या आनंदी राहण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. मी अशाच सकारात्मक विचारांना आकर्षित करणार आहे की जे अजून सकारात्मक विचारांना आकर्षित करतील आणि परिणामतः माझी स्पंदनं इतक्या उच्च स्तरावर पोचतील की मला या जगातल्या सर्वोच्च स्पंदनाच्या स्रोताशी एकरूप होता येईल. तुम्ही आदल्या दिवशी झोपताना ज्या भावना घेऊन झोपल्या त्याच भावनांसह तुम्ही पुन्हा सुरुवात करतात. जर तुम्ही निराशेचे आणि समस्येचे विचार घेऊन झोपला असाल तर त्याच विचारांसह तुमची सुरुवात होईल आणि या नकारात्मक पायावर तुम्ही इमारत बांधायला जाल तेव्हा ती तुम्हाला जास्तच नकारात्मकतेकडे घेऊन जाईल. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिला हा विचार करा की आज मी सकारात्मकतेचा शोध घेणार आहे, आनंदी राहण्याची कारणं शोधणार आहे. तुमच्या समोर असलेल्या समस्या किंवा जागतिक समस्यांविषयी विचार करण्यापेक्षा अंथरुणावर पडल्या पडल्या हा विचार करा की तुमच्या आजूबाजूला किती पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुमचं घर, तुमचा पलंग किती चांगला आहे. तुम्हाला मिळालेलं अंथरूण, उशी किती छान आहे, किती चांगली आहे आणि किती चांगली आणि शुद्ध हवा मिळते आहे. जिवंत असणं हा अनुभव किती मोहक आहे. मंडळी, हे सकारात्मक विचार जणू दोरीचं काम करतात आणि याच सकारात्मकतेच्या दोऱ्यांनी आपण सकारात्मक विचार आणि ऊर्जेला खेचून आपल्यापर्यंत आणू शकतो. श्रोते हो, उपाय अगदी सोपा आहे. फक्त गरज आहे त्यावर विचार करण्याची आणि त्यासाठी कृती करण्याची. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं
याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.